राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। त्यामध्ये दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे। भाजपचं ठरलं, पण शिंदेंच्या शिवसेनेचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अद्याप काहीच ठरत नाहीये। विधान परिषदेसाठी शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पावलं उचलताना दिसतायत। दरम्यान शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्वीचे प्रवक्ते उमेश पाटील की झिशान सिद्दीकी या दोघांपैकी कुणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे। भाजपच्या 3 नावांवरती शिक्कामोर्तब झालंय, पण अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नावांवर शिक्कामोर्तब होत नाहीये, कारण का दोन्हीही पक्षांकडून इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, फॉर्म भरण्याची मुदत संपत आलेली असून सुद्धा अजून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं काहीच का ठरत नाहीये, काय समस्या आहे? नक्कीच आज पाहायचं तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि एकूणच यामध्ये पाहायचं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडनं अद्यापपर्यंत आपला उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही। एकूण इच्छुकांची मोठ्या प्रमाणात संख्या असल्यामुळे कुठेतरी सावित पवित्रा हा एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हा घेताना दिसताना पाहायला मिळत आहेत। यात जर पाहायचं तर आज नेमका कोण अर्ज भरतायत हे बघणं महत्वाचं असणार आहे। तशातच दुसरीकडे पाहायचं तर नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते। अर्ज भरल्यानंतर कदाचित एकूण जी इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे काही नाराज गट जो आहे तो देखील समोर येताना पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी सावध पवित्रा हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घेताना दिसत आहेत का असा प्रश्न देखील निर्माण होतात। एकूण कोण राष्ट्रवादीकडनं आणि शिवसेनेकडनं उमेदवार असणार हे बघणं महत्वाचं असतं। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।